नमस्कार गझल रसिक हो. एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या 314व्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 14 जून 2026, 17 तारखेला राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन आहे. मी जिजाऊंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आणि आज 14 जून या दिवसाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आज 14 जून 2026 रोजी ह्या एक रविवार एक गझल या आपल्या उपक्रमाला 6 वर्ष पूर्ण होत आहे. 14 जून 2020 ला कोरोनाच्या कालखंडामध्ये हा उपक्रम सुरू केला आणि त्याला बघता बघता 6 वर्ष पूर्ण झाली. या 6 वर्षाच्या वाटचालीतली आज ही 314वी गझल आहे. आणि हा उपक्रम सातत्यानं सुरू ठेवण्यामध्ये तुम्हा रसिकांचं जेवढं मोठं योगदान आहे, तेवढंच योगदान मला पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. माझा मुलगा चिरंजीव प्रत्युष हा गेली 6 वर्ष अखंडपणे या संपूर्ण गझलांचं शूटिंग करतो, एडिटिंग करतो, यूट्यूबवर टाकतो आणि मला टेक्नोसॅव्ही असल्याचं प्रमाणपत्र देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या 6 वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व रसिकांचं तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो, पण चिरंजीव प्रत्युष याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की त्यांना हा 6 वर्ष सातत्यपूर्ण उपक्रम ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची, किंबहुना माझ्याहून अधिक महत्त्वाची भूमिका त्यांना बजावलेली आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि अर्थातच हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्येही त्याचं योगदान राहणार आहे, हे उघड आहे. मी आज जी गझल सादर करतोय ती गझल पुन्हा एकदा जुनीच गझल आपल्या समोर घेऊन येतोय. ही गझल जवळजवळ 34 वर्षापूर्वी दैनिक पुढारीच्या 23 ऑगस्ट 1992 या दिवशीच्या रविवारच्या पुरवणीमध्ये प्रकाशित झालेली होती. गझलेचं नाव आहे सशक्त. सशक्त. भोगून जीवनाला भोगी विरक्त झाले. भोगून जीवनाला भोगी विरक्त झाले, जे कापती गळाते सारेच भक्त झाले. भोगून जीवनाला भोगी विरक्त झाले, जे कापती गळाते सारेच भक्त झाले. स्वातंत्र्य देवतेला ज्यांनी प्रणाम केला. स्वातंत्र्य देवतेला ज्यांनी प्रणाम केला, त्यांच्यावरी नको ते आरोप फक्त झाले. स्वातंत्र्य देवतेला ज्यांनी प्रणाम केला, त्यांच्यावरी नको ते आरोप फक्त झाले. बाजारपेठ ज्यांची ते काढती दिवाळे. बाजारपेठ ज्यांची ते काढती दिवाळे, दारावरी पहारे माझ्याच सक्त झाले. बाजारपेठ ज्यांची ते काढती दिवाळे, दारावरी पहारे माझ्याच सक्त झाले. त्यांच्या अहिंसतेला विसरून लोक गेले. त्यांच्या अहिंसतेला विसरून लोक गेले, याचेच दुःख माझ्या शब्दात व्यक्त झाले. त्यांच्या अहिंसतेला विसरून लोक गेले, याचेच दुःख माझ्या शब्दात व्यक्त झाले. सामान्य माणसाचे शोषून रक्त आता. सामान्य माणसाचे शोषून रक्त आता, सम्राट साखरेचे सारे सशक्त झाले. सामान्य माणसाचे शोषून रक्त आता, सम्राट साखरेचे सारे सशक्त झाले. भोगून जीवनाला भोगी विरक्त झाले, जे कापती गळाते सारेच भक्त झाले. जे कापती गळाते सारेच भक्त झाले. धन्यवाद.